नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की SRPF जे आपल्याला माहिती आहे, राज्य राखीव पोलीस बल, या पोलीस बलाची नेमकी ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आता सध्या जी कॉन्स्टेबल पदाची भरती चालू आहे, त्यानंतर चालक पदाची चालू आहे, नंतर कारागृह, जे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भरती चालू आहे. आणि ह्यामध्ये आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे की बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं की ऑप्शन म्हणून फॉर्म भरलेला असतं, की राज्य राखीव पोलीस बलामध्ये एक फॉर्म भरलेला असतं, कोणी कॉन्स्टेबलला भरलेलं असते, कोणी चालकला भरलं असते. म्हणजे काय काय जणांना म्हणजे ह्याच्यामध्ये 4 इव्हेंट आहेत आणि या 4 इव्हेंटसाठी प्रत्येकाला एक फॉर्म भरायला येणार होता. आणि आता विषय असा आहे की हे ग्राउंड कधी चालू होणार आहे, SRPFची जी ग्राउंड आहे ते कधी पण चालू होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आता 21 फेब्रुवारी तारीख आहे आणि 21 फेब्रुवारी तारखेपर्यंत आतापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे ग्राउंड झाले, तर सोलापूर जिल्ह्याचं ग्रामीण आणि सिटीचं पूर्णपणे ग्राउंड झालेलं आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचं देखील ग्राउंड संपत आलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणचे ग्राउंड जे ते संपत आलेले आहेत. पुणे कारागृहाचं देखील चालू आहे. त्यानंतर पुणे सिटीचं, पुणे ग्रामीणचं देखील आपण कट ऑफ बघितलं असेल. तर कशा प्रकारे कट ऑफ लागले हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्याचे ग्राउंड संपत आलेले आहेत आणि आता मुंबई देखील चालू आहे. मुंबईचं देखील सर्वात आधी प्रत्येकाला वाटलं होतं की मुंबईचं ग्राउंड जे आहे ते सगळ्यात शेवट चालू होईल. पण मुंबईचं ग्राउंड जे आहे ते सर्वात आधी चालू झालं होतं आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी चालू झाल्यामुळे की लवकरच ह्या ग्राउंडचा कट ऑफ देखील लागायला लागलेला आहे. आणि आता राहिलं SRPF. आता SRPFचं ग्राउंड कधी जाणार आहे मित्रांनो? आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. 21 तारीख आहे. आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये तर SRPFचं ग्राउंड चालू होणार नाही. तर SRPFचं ग्राउंडची तारीख पूर्णपणे सांगणार आहे की 8 मार्चपासून SRPFच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. कारण की जेव्हापासून आपल्याला पोलीस भरती जेवढे आता जे बाकी जिल्हे राहिले त्याचं फक्त 7 मार्चपर्यंत ज्यांचं ग्राउंड संपणार आहे. कोणाचं 6 मार्चला संपणार आहे, कोणाचं 5 मार्चला संपणार आहे. त्यानंतर 2 ते 3 दिवसात लगेच राज्य राखीव पोलीस बलाचे म्हणजे SRPFचे ग्राउंड चालू होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं. म्हणजे पुणे असेल, दौंड असेल, त्यानंतर मुंबई असेल, म्हणजे सोलापूर असेल, प्रत्येक ठिकाणचे जे SRPF कॅम्प आहेत त्या छत्रपती संभाजीनगर असेल त्या कॅम्पचे ग्राउंड जे आहे ते 8 मार्चपासून चालू होणार हे देखील लक्षात घ्या. ज्याने कोणी फॉर्म भरला असेल ते तयारी लागा. कारण की SRPFला कुठले कुठले इव्हेंट आहेत आपल्याला माहिती आहे की 5 किलोमीटर एक आहे, त्यानंतर 100 मीटर एक आहे आणि 1600 मीटर एक आहे. हे 3 इव्हेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 किलोमीटर बरेच विद्यार्थ्यांचा आउट ऑफ असतंय. म्हणजे 50 मार्क तिथंच आहेत. त्यानंतर गोळाफेक बऱ्याच जणांचा आउट ऑफ असतो. फक्त 100 मीटरमध्ये कशा प्रकारे मार्क आहेत. यावर्षी विषय काय झालाय की चिपमुळे बरेच विद्यार्थी मार्क केलेले आहेत. आता चिप काय करायला लागली तर मायक्रो सेकंद देखील मोजायला लागले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे मायक्रो सेकंद असतात, 11 मायक्रो सेकंद, 10 मायक्रो सेकंद, 13 मायक्रो सेकंद, ही मायक्रो सेकंद मोजायचं काम हे चिप करते. म्हणजे समजा एखाद्याचा टाइम जर आला 12 सेकंद पुढे मायक्रो सेकंद आले तर त्याचं मार्क 1-2 मार्क घटत आहे. म्हणजे पुढल्या लिस्टमध्ये तू जात आहे मार्काच्या. अशामुळे हे मार्क घटायला चिपमुळे. त्यामुळे चिपसाठी आपल्याला काय करायचं आहे तर चांगल्या प्रकारे तयारी करायची आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचा स्पाइक म्हणजे तुम्हाला पायामध्ये शूज असेल तर चालतो, फक्त स्पाइक चालत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की जर बिना अनवाणी पायाचा पळायचा प्रयत्न केला तर तुमचा टायमिंग चांगला पडू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना सवय नसेल त्यांनी सवय करून घ्या आणि ज्यांना आहे त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करा. कारण तुम्हाला 100 मीटरसाठी कुठल्याही प्रकारचा स्पाइक चालत नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आता SRPFची ग्राउंड जे आहे ते 8 मार्चपासून चालू होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. पूर्णपणे माहिती बघणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला माहिती जर बघायची असेल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण की पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनल येत असते. त्यामुळे 100% पूर्ण पोलीस भरती संदर्भात कट ऑफ काय जाणार, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ आपण उद्या सांगायला सुरुवात करणार आहे. कशा प्रकारे कट ऑफ जाईल, किती कुठल्या जिल्ह्याला किती मार्क पडलेत आणि किती कुठल्या कास्टनुसार प्रत्येक कास्टचा कट ऑफ सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.